आज आपण घेणार आहोत 100 मीटर, 1600 मीटर आणि त्यासोबतच 400 मीटरच्या स्प्रिंट, ज्या की खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला कोणतंही फिजिकल असेल, जसं की त्याच्यामध्ये रनिंगचे काही इव्हेंट आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1600 मीटर. आपल्याला आर्मीची एक्झाम असेल, नेव्हीची असेल किंवा इतर कोणत्या एक्झाम असतील तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे 1600 मीटर. याच्यामध्ये चारही सर्कलचा हा टायमिंग वेगवेगळा असेल. स्टार्टिंगला तुम्ही जॉगिंग, त्यानंतर स्टेपिंग, त्यानंतर आणखीन स्टेपिंग वाढवली पाहिजे आणि शेवटी बसतं ते पूर्ण 400 मीटरची स्प्रिंट. तर या शेवटचा जो सर्कल आहे 400 मीटर, याची स्प्रिंट कशा पद्धतीनं घ्यायला पाहिजे तर त्याची एक बेसिक तयारी. सगळ्यात महत्त्वाचं आहे की 100 मीटर जे आपण इव्हेंट घेतोय तर त्या 100 मीटर इव्हेंटची स्टँडिंग पोझिशन मी सांगतोय तुम्हाला आज. या ठिकाणी तुमची स्टार्टिंग लाईन असणार आहे. सावधान पोझिशन मध्ये आहात. इथून एक पाय पाठीमागे घ्या आणि आहे या पोझिशन मध्ये तुम्ही बसा. ठीक आहे, ऑन युअर मार्क्स, रेडी, ओके. या पोझिशन मध्ये काही वेळेस यापेक्षाही वेगळी स्टेप असू शकते. जसं तुम्ही जागेवरती उभे आहात, डावा पाय पुढे आणि पाठीमागचा पाय साईडला ट्विस्ट करत आणि स्ट्रेच केल्यानंतर ही पोझिशन सुद्धा तुम्हाला वेळोवेळी वापरता येते. त्यानंतर जर तुम्ही डावा पाय पुढे घेत असाल तर त्याच्या अल्टरनेट आपला उजवा हात पुढे असायला पाहिजे आणि हाताचे ऍक्शन. आता ज्या वेळेस दोन्ही हात, बरेच विद्यार्थी काय करतात की हात पूर्ण ओपन सोडतात किंवा जास्त क्लोज ठेवणार. क्लोज केल्यानंतर पण स्पीड नाही भेटणार किंवा जास्त ओपन केल्यानंतर पण हाताची मुवमेंट काय होणार, आपल्याला करावयास थोडीशी जड जाणार आहे. तर हाताची पोझिशन पहा. दोन्ही हात पहिले अप करून घे आणि त्यानंतर फक्त मुवमेंट होणार आहे तुमची शोल्डर मधून अल्टरनेट, ओके, या पोझिशन मध्ये. आणि त्यावेळेस तुम्ही स्पीड घेणार आहात, त्या स्पीडच्या वेळी हाताच्या मुठी पूर्णपणे काय पाहिजे, ओपन झालेल्या पाहिजे. आणि या पोझिशन मध्ये कंटिन्यू अल्टरनेट. या स्पीड मध्ये जर आपण हाताची मुवमेंट ठेवली, 100 मीटर मार्ग करताना मुवमेंट हाताची व्यवस्थित ठेवली, नक्कीच तुमच्या स्टेपिंग मध्ये काय होईल, सुधारणा होईल आणि तुमचं वागायला. हा झाला पाठ हाताचा. याच्यानंतर जे तुमचे दोन्ही पाय आहेत तुम्ही स्टेपिंग घेऊन उभे आहात आणि परत असताना नॉर्मली फेस आपण पाहिजे ज्या टाकलेली असते पाठ नॉर्मली झुकलेली असायला पाहिजे. आणि पायाचा हा जो पंजा होता, या पंजाचा वापर जास्त स्पीड घेण्यासाठी किंवा फास्ट पळण्यासाठी वापरतात. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही पूर्ण पाय टेकवाल तुम्हाला स्पीड नाही भेटणार आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही पूर्ण पंजावरती रनिंग कराल नक्कीच तुम्हाला काय होईल, स्पीड जास्त भेटणार आहे. तर आपण टेम्पो घेऊया. काय करायचंय त्याच्यामध्ये ठीक आहे. यानंतर जो पाय पाठीमागे घे, तो साईडला आणि स्ट्रेच कर. तिथे दोन्ही पाय जर आपण चेक केले तर या पायाचं असं येतं, या पायाचं असं येतं. म्हणजे आपण ज्या पोझिशन मध्ये उभे आहेत त्याच पोझिशन मध्ये आपल्याला काय करायचंय, उजवा पाय त्याच्या पाठीमागे साईडला घेऊन स्ट्रेच करा. ठीक आहे, जास्त पायामध्ये पण अंतर नको. रेडी. आणि 100 मीटर तुम्हाला जे डायरेक्शन लावायचंय त्या डायरेक्शन मध्ये आपल्याला पुढे पाहायचंय. रेडी. या पोझिशन मध्ये जर डावा पाय तुमचा पुढे असेल तर त्याच्या अल्टरनेट उजवा हात पुढे पाहिजे. रेडी, सेट, गो. या 100 मीटर पळण्याची स्टेप पोझिशन उभे राहायचे. रेडी, सगळेजण तयार आहेत? या पोझिशन दोन्ही पाय जॉईंट आहेत. राईट वाला लेग पाठीमागे, डाव्या पायाच्या पाठीमागे जेव्हा पाय साईडला घ्यायचा आणि स्ट्रेच करायचं. रेडी. हाताचे ऍक्शन सांगितले. जर डावा पाय पुढे असेल तर उजवा हात पुढे. फक्त हाताची मुवमेंट तुमची शोल्डर मधून होणार आहे, एल्बो मधून नाही. रेडी.